लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. उद्या रविवार 21 जुलै 2024 गुरुपौर्णिमा, आषाढ पौर्णिमा, जी वेदव्यास पौर्णिमा किंवा वेदव्यास जयंती म्हणून साजरी केल्या जाते. या निमित्ताने जगद्गुरु शंकराचार्य यांनी रचलेलं श्री गुरु अष्टक हे आपणासमोर सादर करीत आहे. अष्टकाची शेवटची ओळ फारच कॅची आहे, लक्षात राहणारी आहे. ततक्किम 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 4 वेळा प्रश्न विचारलेला आहे जगद्गुरु शंकराचार्यांनी. तुमच्यापाशी हे आहे, ते आहे, ते आहे, ते आहे, तरी पण काय झालं? गुरु शिवाय, गुरु कृपेशिवाय, गुरु प्रसादाशिवाय, गुरु कृपेशिवाय जगामध्ये कुठलीही गोष्ट माणसाला मिळाली तरीही पण, जगातले सर्व सुख जरी मिळाले तरी पण तो मनुष्य अपूर्ण आहे. गुरु शिवाय जीवनाला पूर्णता येत नाही, हे सांगण्याचा प्रयत्न जगद्गुरु शंकराचार्यांनी केलेला आहे. हे अष्टक फार मोहित करणार आहे, फार मोहित करणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या डॉक्टरने गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे अष्टक सगळ्या गुरूंना मानवंदना देण्यासाठी सादर केलं होतं. मेडिकल प्रोफेशन मधल्या पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरला याची भुरळ पडली, तर ती सगळ्या जगाला पडलेली भुरळ आहे असंही म्हणता येईल. ह्या गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर, पावन तिथीवर या पृथ्वी तलावर अवतीर्ण झालेल्या सर्व महान आत्म्यांना शतशः वंदन करतो. त्यांना तिथीनुसार जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो आणि सादरीकरणाला सुरुवात करतो. शरीरं सुरूपं तथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं मनश्चैन्यलग्नं गुरोरन्ध्रिपद्मे ततक्किं 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 ततक्किं. शरीर सुरूप आहे. जसं शरीर स्वरूप आहे तसे कलत्र म्हणजे पत्नी पण स्वरूप आहे. दशदिशांना पसरणारी यश चारू कीर्ती आहे. मेरू पर्वता एवढी अफाट संपत्ती त्याच्यापाशी आहे. हे सगळं काही आहे. शरीर आहे, सुदृढ शरीर आहे, सुरूप शरीर आहे, सुरूप पत्नी आहे, दशदिशांना यशाचा डंका गाजतो आहे, मेरू पर्वता एवढं धन आहे, तरी पण तो मनुष्य अपूर्ण आहे. जर त्याचं मन गुरुच्या चरणाशी एकरूप झालं नसेल तर या सर्व गोष्टींचा कुठलाच फायदा नाही. कारण गुरु ज्या वेळेला गुरु कृपा लाभते त्यावेळेला सौख्य, समृद्धी, संपन्नता
या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. गुरुकृपा लाभली की सर्व संकट दूर होतात. पिढ्यानुपिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं. त्यामुळे गुरुकृपा प्राप्त करून घेणे हे आपल्या आयुष्याचं परमध्येय असायला हवं, असं जगद्गुरु शंकराचार्य या ठिकाणी सांगतात आहेत. कलत्रम धनम पुत्र पौत्रादि सर्व गृहं बांधवा सर्वमेतद्धिजातम् मनश्चैन्यलग्नं गुरोरन्ध्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. मगाशी कलत्र हा शब्द परत आला होता, तो आता या दुसऱ्या कडव्यामध्ये परत आलेला आहे. सुंदर पत्नी आहे, पत्नीपासून सुंदर सुदृढ अशी पुत्र प्राप्त झालेले आहेत, पुत्र पौत्रांना पुत्र झालेले आहेत, नातवंड आहेत, घर आहे, समृद्ध घर आहे, आजूबाजूला प्रेमळ नातेवाईक आहे. हे सगळं नशिबाने मिळालेलं आहे, पूर्वसंचिताने मिळालेलं आहे. हे सगळं असतानाही जर माझं मन गुरुच्या चरणी जोडलं नसेल तर या माझ्या पूर्वजन्मीच्या प्रारब्धामुळे मला प्राप्त झालेल्या सुखाचा उपयोग काय. पर्यायाने जगद्गुरु शंकराचार्य हे सुचवू इच्छितात की तुम्हाला तुमच्या पूर्वसुकृतामुळे पूर्वसंचितामुळे सौख्य प्राप्त झालं असेल तरीही पण तुम्ही गुरुचरणाला विसरता कामा नये. कारण गुरु प्राप्त झाला की शिवही प्राप्त होतो आणि विष्णू पण प्राप्त होतो. विष्णू बरोबर लक्ष्मी येते आणि शिवा बरोबर अन्नपूर्णा पण येते. त्यामुळे गुरु जे देऊ शकतो तो कुठलाच देव देऊ शकत नाही, हे पर्यायाने शंकराचार्यांना सूचित करायचं आहे. षडंगादि वेदो मुखे शास्त्र विद्या कवित्वादि गद्यं सुपद्यं करोति मनश्चैन्यलग्नं गुरोरन्ध्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. तुमच्या आतापर्यंत लक्षात आलं असेल की श्लोकाच्या शेवटच्या 2 ओळी या समान आहेत. आता काय काय प्राप्त झालेलं आहे. वेद मुखोद्गत आहे, वेदाची षडंग अंग हे त्याला ज्ञात आहेत. आता वेदाचे षड अंग कोणचे? छंदशास्त्र, कल्पसूक्त, ज्योतिष्य, निरुक्त, शिक्षा आणि व्याकरण. हे वेदांचे 6 अंग आहे. म्हणजे वेदांनाही शरीराची उपमा देऊन त्यांना मुख, कर, पद, बुद्धी असं वर्णन केलेलं आहे. वेदांची 6 अंगे, ज्याला मुखोद्गत आहे, ज्याला सर्व शास्त्र विद्या आहे, त्यामुळे तो सुविद्य आहे. त्याला काव्य शास्त्रामध्ये गम्य आहे, तो चांगलं काव्य करू शकतो, काव्य करण्याची प्रतिभा त्याला प्राप्त आहे. तो गद्यामध्ये पण चांगलं लिखाण करू शकतो. असा सुविद्य वेदशास्त्र संपन्न व्यक्ती जर त्याचं मन
गुरुचरणाशी लीन होत नसेल, गुरुचरणाशी एकरूप होत नसेल, तर ते मन जर इतरत्र भटकत असेल तर या सर्व असलेल्या सद्गुणांचा फायदा काय, असं शंकराचार्य विचारतात आहे. त्यामुळे जीवनाचं परमध्येय गुरु, श्री गुरु चरण रज ही आपल्या कपाळी लागली पाहिजे. विदेशेषु मान्य स्वदेशेषु धन्य सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्य मनश्चेन लग्नं गुरोरन्ध्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. अशी व्यक्ती जिचा स्वदेशात नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा आदर केला जातो, स्वदेशात त्याचा जय जयकार जयघोष सगळीकडे होतो, पण त्याचा परदेशात सुद्धा तेवढ्याच आदरातिथ्य केल्या जातं. आणि कारण त्याचं आचरण हे सदाचार युक्त आहे. म्हणजे सदाचार युक्त व्यक्ती ज्याचा डंका देशामध्ये पण आहेच पण परदेशात पण आहे, अशा व्यक्तीचं मन जर गुरुचरणी एकाग्र होत नसेल, आसक्ती जीवनामध्ये आपल्या भोवती असणाऱ्या सर्व संपन्नता, सर्व लब्ध, सर्व योगक्षेम यांच्यापासून अनासक्त होऊन गुरुचरणाशी एकरूप होत नसेल, तर या सर्व गोष्टींचा, या सर्व भौतिक ऐहिक मिळकतींचा फायदा काय, असा प्रश्न शंकराचार्य आपणाला विचारतात आहे. क्षमा मंडले भूप भूपाल वृंदे सदा सेवितं यस्य पादारविंदम मनश्चेन्नलग्नं गुरोरन्ध्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. ती व्यक्ती महापुरुष आहे आणि त्यामुळे त्या महापुरुषाच्या चरणकमळाची पृथ्वी तलावरील सर्व राजे, सर्व सम्राट, सर्व राष्ट्राध्यक्ष, सर्व पंतप्रधान रोज पूजा करतात. एवढा मान सन्मान त्याचा आहे. अशी व्यक्ती, त्या व्यक्तीचं मन गुरुच्या चरणाशी जर जोडल्या गेलेलं नसेल, एकरूप झालेलं नसेल, गुरुच्या चरणाशी तादात्म्य भाव पावलेलं नसेल, तर या सर्व वैश्विक सौभाग्याचा उपयोग काय. यशो मे गतं दिक्षु दान प्रतापात जगत वस्तु सर्वं करे सत्प्रसादात मनश्चेन्नलग्नं गुरोरन्ध्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. हा शेवटचा प्रश्न आहे. ततः किं ततः किं ततः किं ततः किं. हा प्रश्न रेथॉरिक प्रश्न आहे. ज्या प्रश्नांचं उत्तरही त्या प्रश्नामध्येच आहे. प्रश्न विचारण्यासाठी प्रश्न विचारलेला आहे. बघा, रेथॉरिक क्वेश्चन हा साहित्यशास्त्राचा भाग आहे. जगद्गुरु शंकराचार्यांना साहित्यशास्त्राचं किती सखोल ज्ञान होतं हे या शेवटच्या
पंक्तीवरून आपल्याला लक्षात येतं. यशो मे गतम दिक्षु दान प्रतापात. कीर्ती आहे. कीर्ती कशामुळे आहे? तर दानशूर असल्यामुळे त्याची कीर्ती आहे. आणि ही कीर्ती किती आहे? दश दिशांना आहे, दूरवर आहे. आणि ज्याला जगत वस्तू सत्प्रसादात प्राप्त झालेल्या आहेत, सत्कर्माचं फलित मिळून, त्यांनी केलेल्या पूर्वजन्मामध्ये या जन्मामध्ये केलेल्या सत्कर्माचं फलित म्हणून गुरुच्या कृपादृष्टीमुळे संसारातील सर्व सुख विलास ऐश्वर्य त्याला प्राप्त झालेले आहे. असं असताना सुद्धा त्याचं मन जर गुरुचरणाशी एकरूप होत नसेल, तादात्म्य पावत नसेल, तर अशा ऐश्वर्याचा काय फायदा, असं शंकराचार्य विचारतात. शंकराचार्य असं सुचवू इच्छितात की तुमचं संचितामुळे तुम्हाला जगत सुख प्राप्त होतात. ते सुख यासाठी प्राप्त होतात की तुमची साधना अधिक चांगली व्हावी. तुम्हाला तुमच्या उदरभरणासाठी, तुमच्या चलनवलनासाठी तुमचा वेळ खर्च करायला लागू नये. तुम्हाला मिळालेला अतिरिक्त वेळ, ही ऐश्वर्य संपन्नता तुम्हाला मिळालेली आहे ते याच्यासाठी की तुम्ही अधिक ईश्वराच्या जवळ जायचं आहे, आता ईश्वराची साधना करायची आहे. आणि ईश्वराच्या प्राप्त करून घ्यायची, ईश्वराची तपश्चर्या करण्याचा राजमार्ग हा गुरुकृपेने प्राप्त होतो. आणि म्हणून गुरुकृपा आणि गुरुचरण रज याचं महात्म्य अनन्य साधारण आहे, असं जगद्गुरु शंकराचार्य आपल्याला सांगतात आहे. न भोगे न योगे न वाजिराजो न कांता सुखे नैव वित्तेषु चित्तम मनश्चेन्न लग्नम गुरोरंध्रि पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. ज्या साधकाचं मन सुख आणि पूर्वसंचितामुळे प्राप्त झालेल्या ज्या गोष्टी आहेत, गाडी आहे, घोडे आहे, राज्य आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, स्त्री सुख आहे, कुटुंबियांचं सौख्य आहे, नातेवाईकांचं सौख्य आहे, धनधान्य संपन्नता आहे, गृह सौख्य आहे, प्रसिद्धी आहे, विद्या आहे, सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा ज्याचं मन विचलित होत नाही, तथापि तरीही त्या व्यक्तीचं मन गुरुचरणाशी एकरूप होऊ शकत नसेल, तर त्या अनासक्तीचा उपयोग काय, असं जगद्गुरु शंकराचार्य विचारतात आहे. शेवटचा अष्टकामधला 8वा श्लोक आहे. अरण्येन वा स्वस्य गेहेन कार्ये न देहे मनो वर्तते मे त्वनर्घे मनश्चेन्न लग्नम गुरोरंध्रि पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. ज्याचे मन जंगलामध्ये, अरण्यामध्ये किंवा
त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व भौतिक सुविधा, सुखसुविधा, भोगविलास, घर, कार्य, अमूल्य संपत्ती याच्याशी जोडले गेले नाही, याच्याशी आसक्त नाही. म्हणजे या सर्व भौतिक सुखांबद्दल अनासक्ती असणारा मनुष्य. परंतु तो जर गुरुचरणाशी आसक्ती दाखवत नसेल तर त्या भौतिक गोष्टींबद्दल दाखविलेल्या अनासक्तीचा काय उपयोग? गुरुच चरण कमल कमल हेच सांगतं की पाण्यामध्ये राहूनही पाण्यापासून वेगळं राहता आलं पाहिजे आणि स्वत्व आणि स्वध्येय जपता आलं पाहिजे. तर गुरुचरणाचा आणि गुरुचरण कमलाचा हा संदेश आहे, हा शंकराचार्य आपल्याला देऊ इच्छितात. फलश्रुती 9व्या कडव्यामध्ये फलश्रुती सांगितलेली आहे. गुरोरष्टकम यः पठेत पुण्यदेही. हे अष्टक, हे 8 श्लोक वाचणारा मनुष्य हा पुण्यदेही आहे. त्याच्याकडे पुण्य आहे म्हणून त्याला हे श्लोक वाचायला मिळतात आहे किंवा वाचण्याची इच्छा होते आहे. यतिर्भूपती ब्रह्मचारी च गेही. तो कोणी असो, तो यती असो, तो राजा असो, भूपती असो, तो ब्रह्मचारी असो किंवा तो गृहस्थ असो, त्याला जे पाहिजे ते मिळेल. कारण सर्व काही देण्याची क्षमता गुरुपदामध्ये आहे. लभेत वांछितार्थम पदत ब्रह्म संज्ञम गुरोरोक्त वाक्ये मनो यस्य लग्नम. ज्याला गुरु मंत्र समजला, गुरु मंत्राचा अर्थ समजला, ज्याने गुरु मंत्राचा लक्षणार्थ समजून घेतला, गुरोरुक्त वाक्यम म्हणजे गुरुमंत्र, आणि त्या गुरुमंत्राच्या ठिकाणी गुरुमंत्राच्या लक्षणार्थामध्ये ज्याचं मन बुडून गेलेला आहे, तो ज्याला आकलित झालेला आहे, त्या माणसाचं भवितव्य हे सुवर्णाक्षरात नोंदवण्यासारखं आहे. इति श्रीमत् शंकराचार्य कृतम गुरोरष्टकम संपूर्णम. गुरुचरणाला वंदन करून या परंपरेच्या पावन दिवशी व्यासांना नमन करून, वेदर्षी व्यासांना नमन करून हे सादरीकरण या ठिकाणी आपण थांबवतो आहे. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः.